श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे चैत्र अमावस्या आणि या चैत्र अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरातील पितृदोष देखील दूर होण्यास मदत होते. या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की चैत्र अमावस्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पापं धुवून निघतात आणि मनाची देखील शुद्धी होते. या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळतं. विशेषतः सातू, जव, तीळ आणि पाण्याचे दान करणे देखील खूपच शुभ मानले जातं. ज्यांच्या कुंडलीत कालसर्पदोष, ग्रहणदोष, पितृदोष किंवा अन्य दोष असतो त्यांच्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन, शिवमंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते असं देखील मानलं जातं. अमावस्येची रात्र ही तंत्रमंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती देखील मिळत असते. आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे. आता प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी. अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये. पण पाहिजे तसं होत नाही. मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. ते घरामध्ये चिडचिड करतात, उद्धटपणे बोलतात, रागवतात किंवा मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही. अशा अनेक समस्या आपल्याला मुलांबाबत तर असतातच, पण त्यासोबत आपल्याला आणखीन देखील काही अडचणी असतात की जसे घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, कष्टाचे देखील फळ आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही किंवा अगदी घरामध्ये आजारपण देखील असते, नजरबाधा झालेली असते, येडापिडा असते. अशा अनेक संकटे असतात आणि त्याचसोबत पितृदोष असतो. पितृदोष असला तर आपण कितीही मेहनत करा, कष्ट करा, आपल्याला कष्टाचे फळ कधीही मिळत नाही. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये पैसा तर असतोच पण तरी पण त्या घरामध्ये पैसा येत असतो कारण की त्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा केली जाते. त्यासोबत त्या घरामध्ये कुलदेवीची सेवा देखील केली जाते. या उलट आपल्या घरामध्ये या सेवा हे उपाय केले जात नाही. तर आता या चैत्र अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या ज्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे दूर होईल, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. सर्वात पहिलं म्हणजे एक उपाय करायचा आहे, तर तो आपल्या घरामध्ये जी काही येडापिडा आहे, नजरबाधा आहे, तर ती दूर होण्यासाठी हा उपाय करावा. आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कोणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असं नाही. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे. तर या उपायासाठी आपल्याला थोडासा भात घ्यायचा आहे. तर आता आपण भात शिजवताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तर आळणी भात घ्यायचा आहे. अगदी मूठभर भात शिजवला किंवा अगदी एखादी छोटी वाटीभर, एखादा छोटा ग्लासभर भात शिजवला तरी पण चालेल. आपण भात शिजवून घ्यायचा आहे. भात शिजवल्यानंतर तो एखाद्या आपण पत्रावळीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती काढायचा आहे आणि त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही ठेवायचं आहे. देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे. तसेच आपल्या घरामध्ये जेव्हा सर्व व्यक्ती घरामध्ये येतील तर तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर अगदी तुम्ही गुरुवारी देखील संध्याकाळी हा उपाय करू शकता किंवा शुक्रवारी संध्याकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल, कारण की गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवशी देखील अमावस्या आहे. तर आता हा जो काही दही भात आहे तर तो आपल्याला घरामधील सर्व ठिकाणी फिरवायचा आहे. अगदी बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये सर्व ठिकाणी हा दही भात फिरवायचा आहे. अगदी तुम्ही ज्या पण देवताला मानता तर त्या देवतेचं स्मरण करायचं आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता. आता घरातील सर्व ठिकाणून हा दही भात फिरवल्यानंतर आपण घराच्या मध्ये उभं राहायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नजरबाधा आहे, इडापिडा आहे, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, तर ती पूर्णतः आता दूर होणार आहे.
असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण घराच्या बाहेर जायचं आहे आणि मुख्य दरवाजावरून हा दही भात आपण 7 वेळा उतरवायचा आहे आणि दरवाजावरून उतरवताना देखील आपण म्हणायचं आहे, माझ्या घराला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या घराच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असं देखील आपण म्हणावं. यामुळे आपल्या घराला जी काही नजरबाधा झालेली असते, इडापिडा लागलेली असते, तर ती दूर होण्यास मदत होत असते. आता यानंतर आपण हा दही भात घराच्या बाहेर जाऊन ठेवायचा आहे. मग अगदी एखाद्या रिकाम्या ठिकाणी तुम्ही हा दही भात ठेवला तरी पण चालेल. एखादा पक्षी किंवा कुत्रा, कावळा हा दही भात खाऊन जाईल अशा पद्धतीने हा दही भात ठेवायचा आहे. आता यानंतर आपल्याला दही भाताचा दुसरा उपाय करायचा आहे. असे म्हणतात की आपल्या घरामध्ये देखील नकारात्मकता असते. तसेच आपल्या घरामध्ये जो काही आग्नेय कोपरा आहे तर तिथे देखील आपल्याला दही भात ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. अगदी प्रत्येक अमावास्येला जरी हा उपाय केला तरी पण चालेल. अगदी तुम्ही गावाकडे राहत असाल तर आपल्याला घराच्या चहूबाजूने बाहेरच्या साईडनं दही भात टाकायचा आहे आणि गावाकडे राहत नसाल, जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल तर आपल्या घरामध्ये आपल्याला चारही कोपऱ्यामध्ये दही भात टाकायचा आहे. आणि जेव्हा हा दही भात टाकत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये देखील सकारात्मकता पाहिजे की हा दही भात टाकल्यामुळे माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, जी काही इडापिडा आहे, दुःख, दारिद्र्य आहे, जी काही नजरबाधा लागलेली असेल किंवा एखादी वाईट शक्ती असेल तर ती पूर्णतः दूर होणार आहे. अगदी घराच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये, चारही कोपऱ्यांमध्ये आपण हा दही भात टाकायचा आहे. अमावास्येच्या दिवशी रात्रभर हा दही भात ठेवावा, कारण की यामुळे जी काही घरामध्ये नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दही भात शोषून घेते असं म्हटलं जातं आणि यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. आता अगदी आपली आजी देखील हा उपाय करायची, त्यामुळे आपण देखील हा उपाय आवर्जून करायचाच आहे. आता काहींचा या गोष्टीवरती विश्वास नसेल, पण अगदी तुम्ही विश्वास ठेवून बघा. खरंच घरामधील नकारात्मकता, इडापिडा दूर झाली तर आपल्या घराची प्रगती कोणीच थांबवू शकत नाही. आता दुसऱ्या दिवशी हा दही भात उचलायचा आहे. त्यानंतर तुम्ही हा दही भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. यामुळे देखील घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते. आता त्याचसोबत या दिवशी आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या पितरांसाठी देखील दही भात ठेवायचा असतो, कारण की यामुळे त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात. त्यामुळे दही भात तुम्ही अगदी प्रत्येक अमावास्येला पितरांसाठी देखील ठेवत जा. तर आपण थोडासा दही भात घ्यायचा आहे. हा दही भात तुम्ही अगदी तुमच्या घराच्या छतावरती देखील ठेवू शकता. थोडंसं खडीसाखरेचं पाणी देखील त्यासोबत घ्यावं. तसेच दही भातावरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आपण आपल्या छतावरती जायचं आहे किंवा घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जिथे पण तुम्ही दही भात ठेवणार आहात तर तिथे एक अगरबत्ती देखील प्रज्वलित करा. तिथे थोडासा पाण्याने गोलाकार देखील करायचा आहे. दही भात ठेवा, त्यासोबत खडीसाखरेचं पाणी देखील ठेवा, कारण की हे आवर्जून ठेवलं जातं आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता. तर आपण म्हणायचं आहे, आपण आपल्या पूर्वजांकडे, पितरांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे. पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल, असे आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना म्हणायचं आहे. यामुळे आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तसेच त्याचसोबत आपल्या घरामध्ये काही अडचणी, अडथळे असतील तर त्याबद्दल देखील आपण आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे. तसेच आपण त्यांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील प्रार्थना करायची आहे. कारण की जर आपले पूर्वज जर प्रसन्न असतील तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी, अडथळे, संकटे हे दूर होण्यास मदत होत असते. आता हे झाल्यानंतर आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील करायचा आहे. यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अगदी तुम्हाला पितृअष्टक, पितृस्तुती म्हणणे शक्य असेल तर आवर्जून तुम्ही ते देखील म्हणू शकता. आता अगदी हा जर भात कावळा किंवा कुत्र्यांनी जर खाल्ला नाही तर तो भात दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. आता यानंतर या दिवशी आळणी भात आपण आपल्या मुलांवरून देखील उतरून टाकायचा आहे. आपल्या मुलांना आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवावं. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे. फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. मुलांना पाटावरती बसवल्यानंतर आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा, दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे माझ्या मुलाच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे, असं आपण म्हणायचं आहे. आणि हा दही भात आपण छतावरती नेऊन
ठेवायचा आहे. हा दहीभात जेव्हा आपण ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबत बोलू नये. तसेच दहीभात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबत बोलायचं नाही. आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत तर ती कामे तुम्ही करू शकता. अगदी तुमच्या घरामध्ये 2 मुले असतील तर 2 मुलांसाठी असा तुम्ही 2 वाटे तयार करायचे आहे आणि हे दोन्ही वाटे तुम्ही दहीभाताचे तुमच्या छतावरती ठेवू शकता. यामुळे जर मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल, इडापिडा त्यांच्या मागे लागलेली असेल तर ती इडापिडा दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घराची प्रगती होत असते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.